आई, माझ्यासोबत पुण्याला चल ना. बाबा होते तेव्हा गोष्ट वेगळी होती. पण आता तू गावात एकटी कशी राहणार? माझ्या मुलाने. आदित्यने हे बोलतात क्षणभर माझं सगळं पांघरून गेलं. अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने माझा नवरा मला सोडून गेला होता. मी 65 वर्षाची आणि आता या घरात एकटीच. 13वं झालं होतं. पाहुणे गेले होते. आदित्य आणि त्याची बायको स्वरा, दोघेही IT कंपनीत काम करणारे, माझ्याशी बोलायला बसले. मनात विचाराचं वादळ होतं. मैत्रिणींनी आधीच सांगून ठेवलं होतं, मुलगा आणि सूनबाईसोबत जाऊ नकोस. आजकालच्या सुना सासूबाई नकोशा वाटतात. टोमणे खावे लागतात. तुझं आयुष्य त्रासदायक होईल. भावाने माझा जीव असताना सर्व मालमत्ता आदित्याच्या नावावर केली होती. भीती वाटत होती, हे घर विकून टाकलं तर मी कुठे जाईन? पण दुसरा पर्याय नव्हता. गुडघ्याच्या दुखण्यात किराणा दुकान चालवणं शक्य नव्हतं. 13व्याचा पूर्ण खर्च आदित्यने केला होता. पण आता पसरणं मला कधीच रुचलं नाही. शिल्लक पैसाही आता संपलेला होता. तेवढ्यात स्वरा म्हणाली, आई, कोणत्या साड्या घ्यायच्या ते सांगा, मी बॅग भरते. मी गप्प, शब्दसूचनात. आणि मग मी पुण्याकडे निघाले. पुणे आणि नव्या जगात पाऊल. पुण्याला आल्यावर सुरुवातीचे काही दिवस सुखद गेले. स्वरा माझ्या आवडीनुसार स्वयंपाक करत होती. आदित्य ऑफिसहून घरी येताना कधी गुलाबजाम तर कधी मिठाई घेऊन येत होता. 7 वर्षाचा नातू ओम तर सारखा माझ्याभोवती आजी आजी करत बिलगत असे. मी काही मागितलं की तो लगेच पळत जाई. आजी, मी आणतो. माझं मन भरून यायचं. एक दिवस आम्ही सगळे मॉलमध्ये गेलो. आदित्य आणि स्वरा एका दुकानात थांबले आणि मी व ओम पुढे गेलो. ओमला आईस्क्रीम दिसलं. तो म्हणाला, आजी, मला आईस्क्रीम खायचं आहे. क्षणभर मी अडखळले. पैसेच नव्हते. मी त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात उत्सुकता होती. मी म्हणाले, बाळ, माफ कर. मी पर्स घरीच विसरले. ओम शांत झाला. काही बोलला नाही. हात धरू चालून लागला. पण त्याच्या डोळ्यात विचार होता, खरंच विसरल्या का? घरी आल्यावर स्वराने माझ्या आवडीची कोथिंबीर वडी केली होती. पण तोंडाला चवच नव्हती. रात्री झोपताना शेजारच्या खोलीत ओम आणि स्वराचा संवाद ऐकू आला. आई, आजी खूप कंजूस आहेत. अरे ओम, तू असं का म्हणतोस? आज मॉलमध्ये मी आजीला आईस्क्रीम मागितली तर म्हणाल्या, पर्स विसरली. बाळा, आजोबा गेल्यानंतर आजी खूप दुःखी आहेत. त्या आता एकट्याच झाल्यात. आई, मी आजोबा नाही बघितले, पण आजी खूपच गप्प राहतात ना? हो. तू जर मला बाबांना एकदम गमावलं तर तुला कसं वाटेल? खूप वाईट वाटेल. मी रडेन आणि तुला परत बोलवेन. मग विचार कर, आजी कशा राहत असतील? आणि जर खरंच त्यांनी पर्स विसरली असेल तर त्यांना कंजूस म्हणणं योग्य आहे का? माझे डोळे भरून आले. माझ्या मुलालाही जे समजलं नाही ते माझ्या सुनेला समजलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बागेत झाडांना पाणी घालत बसले होते. ओम शाळेला जाण्याआधी माझ्याजवळ आला. आजी, खरंच पर्स विसरली होती का? मी हसून मान डोलवली. तो गप्प राहिला. मग खिशातून एक छोटं पॉकेट काढून म्हणाला, हे मी वाचवलेले पॉकेट मनी आहेत. आईस्क्रीम खायचं ना तुला? मी तुला घेऊन जाईन. माझे डोळे पाणावले. ओम, तू खूप मोठा झालास बघ. तो म्हणाला, एक दिवस मी आईसारखा पैसा कमवीन, मग तुला रोज आईस्क्रीम खाऊ घालीन. मी त्याला जवळ घेतलं. त्या मिठीत मला माझा संसार पुन्हा साकारलेला वाटला. दुसऱ्या दिवशी स्वरा ऑफिसला जाताना माझ्या हातात थोडेसे पैसे ठेवत म्हणाली, आई, हे तुमच्यासाठी. खिशात ठेवा. मी म्हणाले, माझं काय उपयोग आहे पैशाचा? ती हसून म्हणाली, आई, गरज पडेल तेव्हा उपयोग होतो. तुम्ही कुठे दान करा. ओमला काही खायचं असेल तर घ्या. पण जर हे पैसे आदित्यने दिले असते तर घेतले असते ना? मीही कमवते. मग मी का नाही देऊ शकत? मी डोळे मिटकून देवाकडे पाहिलं. देवा, प्रत्येक आईला अशीच समजूतदार, प्रेमळ आणि आपुलकीची सून मिळू दे आणि असा निरागस, संवेदनशील नातू मिळू दे. कितीही मोठे वादळ असलं
तरी तू प्रत्येक आईला एक नवा आधार देतोस ना. जेव्हा पतीचा हात सुटतो तेव्हा तू मुलाच्या प्रेमात आईसारखा नवा हात शोधून ठेवलेला असतोस. माझ्या हृदयात असंख्य वेदना आहेत, पण त्या ओलावलेल्या आठवणींच्या धाग्यावर तूच सावली बनून उभा असतोस.